आप सभी को पता होगा कि आज सुबह ही यहाँ की टिकट नरेंद्र मेहता जी को गई है। 3 दिन नहीं 2 दिन पहले तक भी मुझे ये विश्वास पार्टी के वरिष्ठों ने दिलाया था कि ये टिकट आपकी है और आपको ही मिलने वाली है। इनफैक्ट शिंदे जी और फडणवीस जी जब दोनों एक साथ मुझे मिले तब भी ये बात हुई थी कि क्योंकि आपने पार्टी को समय समय पर मदद की है और इसीलिए हमारा भी ये फर्ज बनता है कि जिसने हमें इतनी मदद की है, इवन गुवाहाटी तक मैं पार्टी को सपोर्ट करने गई थी और आप सभी को पता है और देवेंद्र जी ने भी खुलेआम बोला है कि ये मेरे कहने पे वहां गुवाहाटी गई थी। तो इतना सब मदद करने के बाद कहीं ना कहीं ये बहुत खेदजनक निर्णय हुआ है कि ये टिकट मेहता जी को देके यानी मुझे ना देके, वायदा होने के बावजूद मुझे ना देके वो मेहता जी को दी है। लेकिन शायद ये किस वजह से दी गई है ये मुझे नहीं मालूम। आज सुबह भी फडणवीस जी ने मुझे फोन करके कहा कि कोई मजबूरी थी। मैंने भी उनसे पूछा कि अलग अलग खबरें जो हमारे सोशल मीडिया पे आ रही है तो मुझे आप मजबूरी बता दीजिए ताकि मैं भी लोगों को कह सकूं कि ऐसी क्या मजबूरी थी। पर उन्होंने वो कहा नहीं कि क्या मजबूरी थी, बस उन्होंने इतना ही कहा कि मेरी मजबूरी आप समझ लीजिए और हमें ये निर्णय लेना पड़ा। लेकिन निर्णय बहुत खेदजनक है क्योंकि उन्होंने बार बार मुझसे ये अश्योरेंस किया था कि भाई आप ही लड़ने वाले हैं हमारी पार्टी की तरफ से। अब नियति वापस मुझे वहीं 5 साल पहले लाके जिस मोड़ पे खड़ा किया था, मैं चाहती हूँ कि ये नियति ही है कि फिर चाहती है कि एक बार और मीरा भाईंदर कोई नया इतिहास रखे और वो बिल्कुल मुझे हमारी जनता पे विश्वास है। आप देख रहे थे कल मेरी रैली निकली थी और कितनी बड़ी तादाद में सब लोग मुझे समर्थन अपना बताने आए थे। बड़ा हौसला मेरा कल भी बढ़ा और बस मैं आज आप सबसे ये जरूर कहना चाहूंगी कि अब ये इलेक्शन गीता जैन, नरेंद्र मेहता वर्सेस ऐसा कुछ भी नहीं है। ये जनता का अपना इलेक्शन है। अगर यहाँ की जनता बिल्डर से लेके रिक्शा वाले तक, गृहिणी से लेके हमारे कॉलेज जाने वाले बच्चों तक, उनको लगता है कि हमें सुरक्षित रहना है, उनको लगता है कि हमारे शहर को सुरक्षित रखना है, तो निर्णय भी उनको लेना है। मेरे गीता जैन के पक्ष में ये लड़ाई भी मेरी जनता को ही लड़नी है और वो अपने लिए लड़नी है। जनता को खुद ने अपनी लड़ाई अपने लिए लड़नी है। ये आज का मेरा विश्वास है कि जनता जरूर इसे अपना इलेक्शन समझ के लड़ेगी। मैडम, ना तो शिवसेना की प्राथमिक सदस्यता ली थी ना भाजपा की ली थी, लेकिन टिकट आपको दोनों तरफ से चाहिए था, जिसका भी मिल जाए, भाजपा मिल जाए कि अगर आपको आपने शायद पूरी बात सुनी, भाजपा का बैनर लगाया। आपने शायद पूरी बात सुनी नहीं। मैं ये कह रही थी कि अगर आपको पता ना हो तो मैं अपक्ष आमदार 26 तारीख तक अपक्ष आमदार का जो है वो मैं हूं, तो न मैं किसी की सदस्यता उसके पहले ले सकती हूँ न कोई कुछ कर सकती हूँ। हाँ, टिकट उन्होंने बुला के मुझे वायदा किया था कि आपकी मदद के हिसाब से बिल्कुल टिकट आपको मिलनी चाहिए। मैडम, क्या ऐसा हो गया कि आपने मोदी को समर्थन दिया, मजबूती तरीके से दिया, उन्होंने पूरे अभी लास्ट मोमेंट पे उन्होंने टिकट किसी और को दे दिया, आपको विश्वास में रखा था अपना, ये क्या हो सकता है कि दूसरे को टिकट चला गया? देखिए, मैंने फिर कहा कि बहुत ही खेदजनक ये निर्णय हुआ है। एक बार और भी कही कि उन्होंने कहा कि ये मेरी मजबूरी थी। कुछ सोशल मीडिया में जो अलग अलग खबरें आ रही है, तो मुझे अगर ऐसा कुछ भी हुआ है, अगर ऐसा कुछ भी हुआ है तो मैं आपसे कह सकती हूँ कि न मैं ऐसे कोई भी व्यवहार में विश्वास रखती हूँ, न मैं उसके लिए मैं लोगों को खुल के कहना चाहती हूँ कि मैं अपनी ईमानदारी के जोर पे लड़ रही हूँ। लोगों ने मेरी ईमानदारी पे विश्वास रखना चाहिए और बिल्कुल भी जो भी अगर कोई लेन देन की भी बात हुई है तो मैं इसके बहुत खिलाफ हूँ और मेरी तरफ से ये कभी नहीं होगा। क्या देवेंद्र फडणवीस ने आपके साथ वादा खिलाफी की है और पैसे के व्यवहार में टिकट दिया गया है? क्योंकि आपके कुछ समर्थक 250 करोड़ रुपए का आरोप लगा है। देखिए, मैंने ये 3 दिन से नैरेटिव सोशल मीडिया पे चल रहा था, मुझे नहीं मालूम। ऐसी बातें अगर होती भी है तो बंद कमरों में होती है, किसी के सामने नहीं होती। कोई दावे के साथ नहीं कह सकता कि ऐसा ही हुआ है, लेकिन ये हमारे कार्यकर्ताओं की भावना थी, हमारे नहीं, बाकी के बिना दूसरे कार्यकर्ताओं के भी आप सोशल मीडिया देखें तो यही भावना उनकी रही है।
लेकिन मैं फिर भी कहूंगी कि जो भी निर्णय हुआ वो बहुत खेदजनक निर्णय हुआ है। कि आपके साथ वादा खिलाफी किया देवेंद्र फडणवीस ने, तीसरी बार ऐसा हो चुका है, आप उनके आप- कहने पे बोल सकते हैं ऐसा ही हुआ। मैडम, चर्चा है शहर में कि गीता मेहता की लड़ाई से करीब मुजफ्फर सिंह जीत जाएंगे, तो इसमें आपकी जीत का रोड मैप क्या है? मैं नियति पे विश्वास रखती हूँ। मैंने फिर कहा कि मेरा इलेक्शन जनता लड़ रही है, अपना समझ के लड़ रही है। जो लोक संख्या कल आपने देखी, जो लोगों का सैलाब कल आपने देखा, मुझे लगता है कि किसी भी कैंडिडेट को उतना उत्साह काफी होता है, हौसला काफी होता है, विश्वास काफी होता है कि ये लोगों ने अपना इलेक्शन समझ के अपने वो खुद सब लड़ने जा रहे हैं। बहुत सारे भाजपा कार्यकर्ता उन्होंने अपना जिला अध्यक्ष को अपना इस्तीफा सौंप रहे हैं, आप किस तरह से उसको देख रहे हैं? जी हाँ, उनको ये निर्णय ठीक नहीं लगा और सभी ने एक ही रीजन दिया है कि हमें ये निर्णय ठीक नहीं लगा, इसलिए इसके विरोध में हम राजीनामा दे रहे हैं। आजची पत्रकार परिषद यासाठी बोलवली की आज आपण सर्वांना माहिती आहे की मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृतरीत्या आज नामांकन भरलं। कालच आम्ही भारतीय जनता पक्षाचा फॉर्म भरलं होतं। आम्हाला पत्रकारने विचारलं होतं त्यावेळी की आपल्याला तिकीट भेटलं काय, त्यावेळी आम्ही सांगितलं होतं कर्म कर फल की चिंता मत कर। आम्ही निष्ठेने गेल्या 5 वर्षापासून या शहरामध्ये पक्ष वाढवायचं काम केलं, पक्ष बांधणीचं काम केलं आणि मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी, आमचे स्नेही माझे मित्र आणि मंत्री महोदय रवींद्र चव्हाणजी जे कोकण विभागचे प्रभारी आहेत, या सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो की परत मीरा भाईंदरवर आमच्यावर विश्वास ठेवलं आणि ही तिकीट आम्हाला दिली। त्याचप्रमाणे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी ही जागा मीरा भाईंदरला सोडली। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे आभार व्यक्त करतो की महायुतीचा म्हणून मला ही उमेदवारी दिली आणि एवढंच विश्वास देईल त्यांना की ही जागा आम्ही जिंकून आणू। परंतु या तिकीटमध्ये खरं मी गेल्या 4 निवडणूक कधी अशी परिस्थिती झाली नाही। पहिला वेळी एक फर्स्ट लिस्टमध्ये दरवेळी आमची नावं यायची, कधी संघर्ष लागला नाही, कधी काय लागलं नाही। यावेळी मनात विश्वासच होता की तिकीट नक्कीच आपल्याला मिळतील, आपण ज्या पद्धतीने काम केलंय, संघटन वाढवलंय, तरी चिंता मनात होती। परंतु देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाणजी यांचा मनापासून मी आभार व्यक्त करेल की त्यांनी शेवटपर्यंत शिवसेनाबरोबर भांडण्यापेक्षा मैत्रीपूर्ण भांडत ते त्यांच्याशी चर्चा करून ही जागा भाजपला सोडून घेतली आणि माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्त्याला परत त्यांनी ताकद दिली, शक्ती दिली की जो पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याला ही तिकीट भारतीय जनता पक्ष म्हणून दिली। हे माझ्यासाठी खरं खूप मोठा काम झालंय आणि केवळ नरेंद्र मेहताच नाही तर या मीरा भाईंदर भारतीय जनता पक्ष प्रत्येक कार्यकर्त्यांची आस्था आणि श्रद्धेचा विषय होता, जनतेचा सुद्धा श्रद्धे आणि आस्थेचा विषय होता की ही तिकीट भेटायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मेहताला भेटायला पाहिजे। तर हा सर्वांची प्रार्थना आणि या शहराच्या नागरिकांचा आशीर्वाद होता आणि देवेंद्र फडणवीसजी आणि रवींद्र चव्हाण साहेबांचा विश्वास जेणेकरून आज आम्ही नामांकन भरलं। बरं, आता गीता जैन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांचे जे काही समर्थक नगरसेवक आहेत माझे, त्यांनी तुम्हाला तिकीट मिळालं म्हणून राजीनामा द्यायचा निर्णय घेतला, तर त्यामुळे तुमच्या मतदानावर काय फरक पडणार आहे? कोणी घेतलं? अश्विन करिया बघा, मला रेणावसरीबद्दल तर माहीत नाही। अश्विन कासोद्र्याला तर 6 वर्षासाठी डिस्क्वालिफाय करा असं हसमुखभाई हायकोर्टमध्ये आमचा दावा चालू आहे। त्याचा काय संबंध पक्षाशी? तो पक्षात नाही, त्याला भविष्यात पण 6 वर्ष निवडणूक लढता येणार नाही अशा प्रकारे कोर्टात दावा चालू आहे। तो कसला राजीनामा देतोय? अजून काय विषय आहे? सर, गीता जी भी आरोप लगाए कि टिकट लाने के लिए मराठीत बोलतोय, मराठीत झालं, मराठी झालं। एक मिनिट, आता परत एक सांगतो, कारण की मागच्या वेळी बघा नवघर पोलीस स्टेशनला 2013चा एक केस आहे आंदोलनचा। नवघर पोलीस स्टेशनला 265/2014चा केस आहे। पवन घरत आपला नगरसेवक आहे त्यांच्याबरोबर निलेश सोनी यांचा तो एक केस आहे, म्हणजे तो चिटपुट गुन्हा आहे। नवघर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचारावर जो केस दाखल झाला होता 2022ला, त्यावेळी पोलिसांनी यामध्ये आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही असं कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केलं होतं। कोर्टात त्यातली एक त्रुटी होती, त्या त्रुटी संदर्भात त्यांनी विचारलं होतं, फक्त केस तो क्लोज झालेला आहे पण त्रुटी काढली होती की ह्याच्याबद्दल काय मत आहे, तेही माझ्या माहितीप्रमाणे खालून ते त्याची त्रुटी आम्ही पूर्तता केली, तोही आता फोरक्लोजला केस गेलेला आहे, हे आमच्याकडे माहिती आहे। त्यानंतर विराट पोलीस स्टेशनला 2002ला जो गुन्हा दाखल होता लाच लुचपत, त्यामध्ये तुम्हाला पहिला जो गुन्हा होता त्यामध्ये मी निर्दोष सुटलेला आहे, परंतु
शासनाचं एक धोरण आहे, कुठलाही केस हे झाला निकाली लागला त्याला एक अपील करायचं असं नियमच आहे, म्हणजे कोणासाठी पण. म्हणून तो अपीलला पेंडिंग आहे, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असे पुरावे नाही म्हणून ते सुटलेली केस आहे. त्यानंतर 2013ला परत आंदोलनचा केस आहे. नंतर 345/2021 परेश्वर फॅमिली 10 years पावसकर मधल्या काळात संजय पांडे नावाचे जे DG होते, त्यांनी 15 वर्ष जुनं माझं काही घेणं नाही देणं नाही, त्यामध्ये एक त्यांनी माझा गुन्हा दाखल केला तर 420 खाली ते आम्ही FIR कॉशिंगला टाकलेली आहे. फोर्सफुली त्यावेळी तो केसेस दाखल केला होता. 15 वर्ष जुनं केस काढून दाखल केलं. दुसरा मिरड पोलीस स्टेशनला NC आहे. NC यासाठी आम्ही म्हटलं कारण त्याच्यात म्हटलं होतं पोलिसांनी म्हणून NC म्हटलं. NC तुम्हाला माहिती आहे का गुन्हा नाही. तरुण स्पेशल AB फाइनल क्यों किधर लिखा है. दुसरं काशीमीराला 2017ला एक केस आहे, परत तो आंदोलनचं. काशीमीरा मॅजिस्ट्रेट कोर्टला सिव्हिल सूट आहे. 8 नंबर 9 नंबर काशीमीरा पोलीस स्टेशनला एक पर्यावरणचं त्यामध्ये दाखल आहे, पण त्यामध्ये मी आरोपी नाही आहे. निरग मॅजिस्ट्रेट कोर्ट हा मॅजिस्ट्रेट काशीमीरा पोलीस स्टेशनला अजून एक 302 CR नंबर CR नंबर मला 311 तो हे आंदोलन. काशीमीरा पोलीस स्टेशनला एक MPIDचा तो जय शुक्ला नावाचा व्यक्तीने केलं होतं, त्यामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही. परत तेच संजय पांडेने जबरदस्ती नाव टाकाय, त्यामध्ये पोलिसांनी आजपर्यंत मला साधा पत्र सुद्धा नाही पाठवलं की तुम्ही जबाबाला या, कारण आमचा कुठलाही संबंध नाही. पण FIR मध्ये कसं असतं आपल्याला माहिती आहे, नियम जे नावं असतील ते घ्यावी लागतात, पण तो पुरावा नाही. तो बाकीचा केस चालू आहे, याचा माझा काही संबंध नाही आहे. हे पोलीस AB फायनल करणार आहे. भाईंदर पोलीस स्टेशनला एक केस आहे आंदोलनचा वसंत मानेचा, आपल्याला माहित असेल ते. भाईंदर पोलीस स्टेशनला अजून एक आहे, ते त्यामध्ये समरी समरी केलेलं आहे. भाईंदर पोलीस स्टेशनला 552 ही मी माहिती देतो. म्हणजे ह्या 22 केसेसमध्ये जवळजवळ 10 ते 12 केसेस पोलिसांनी फायनल केलेले आहे. आता फायनल म्हणजे पोलिसांचा ह्याच्यात काही रोल नाही आहे. फायनल रिपोर्ट कोर्टात सबमिट केलं, पण कोर्ट तिथपर्यंत ऑर्डर करत नाही, तिथपर्यंत ते 7 लोक आहेत जिथपर्यंत ते बाकीच दिसतो. पण टेक्निकली आम्ही का लिहिलं त्याच्यावर कोणी आक्षेप घेऊ नये की हा गुन्हा लपवलं म्हणून. तो गुन्हाच नाही आहे, कारण त्या गुन्ह्यामध्ये आमचा काही संबंध नाही म्हणून पोलिसांनी फायनल केलं. कारण मला माहिती आहे गेल्या वेळी ह्याचं राजकारणी भांडण केलं होतं. यामध्ये कुठलेही माझा व्यक्तिगत ज्या केसेस असतील ते एक मी सांगितलं, पावसकर फॅमिलीचा पहिला केस 420चं, त्याच्यात पण माझं काही घेणं देणं नाही, तरी तो नाव जबरदस्ती टाकलेला आहे आणि त्या FIR कॉशिंगला आम्ही गेलो आहे. दुसरं जे ACBची केसेस आहे, पहिली केस सुटली, दुसरी केस पोलिसांनी क्लोज केलेली आहे. 376 ची केस होती तेही संपलेली आहे. ते कधीच क्लोज झाली, 1 वर्ष झाला. मग नाहीच आता कसं ऑर्डर झाली त्याच्यात, ऑर्डरच जायचं दाखवायची गरज नाही ना. ज्या केसमध्ये आपण सुटलोच आहे त्यामध्ये काही झालंच नाही, तर ती केस सुटलेली आहे म्हणून कुठलं ह्या केसेस जे चालू आहे किंवा फायनल करून पाठवलं, पण कोर्टाने त्याचा अजून कॉग्निझन्स घेतलेला नाहीये. म्हणून कुठलाही असं गंभीर आरोप माझ्यावर आहे किंवा काय अशा प्रकारचं नाहीये. परत ते तशा प्रकार दाखवतील 20 केसेस 15 केसेस. म्हणून खास आपल्याला विनंती, ही माहिती पत्रकारांना मला द्यायची होती आणि नक्कीच ही मी लेखी करून सगळ्या पत्रकारांना मी व्यवस्थित माहिती सहित देतो की कुठल्या फायनल झाले, कुठले काय आहे. परत एकदा सर्वांचं मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे सर्व नेत्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो.